सद्गुरुनाथ माझे माय धाविले आपले कोमल पाय पाद बाबा माऊली करी कृपेची सावली रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली नारायण बाबा माऊली करी कृपेची सावली रोहिदास बाबा माऊली करी कृपेची सावली नाना बाबा माऊली करी कृपेची सावली सद्गुरुनाथ माझे माय धाविले आपले कोमल पाय सद्गुरुनाथ माझे माय धाविले आपले कोमल पाय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली गौरला हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढऱ्यात भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय सच्चिदानंद रामदास महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद मानिक बाबा महाराज की जय अपने अपने माता पिता की जय अपने अपने गुरु की जय अपने अपने परिवार की सब संतान की भारत माते की गावदेवी माते की पवन पुत्र हनुमान की दुर्गा माते की जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी भारत माते की जय ललिता माते की जय सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मता स्मृति ज्ञानमपोहनं च वेदस्य सर्वमेव वेदो वेदान्त कृदते वेद विदेव चाहम् एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धीस पुरे अहर्निशे ते वस्तुगामी. म्हणजे थोडक्यात पर्याय द्यायचा. आता नवरात्र उत्सव चालू आहे आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम चालू आहे. कुठे कुलदेवाचे आहेत, घरच्या देवाचे आहेत, देवी मानलेले आहेत, काही मंदिराच्या ठिकाणी. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्वीची ऋषी मुनींच्या काळापासून संस्कृती चालत आलेली लोकांनी आपले जतन करून ठेवलेले आहे. हे कशासाठी आहे की सगुणी भजता निर्गुणी पावलो विकल्प धरिता जीवा धरे. पहिला सुरुवात आहे सगुणापासून. आणि हे जे आहे जाणून करायचं आहे. हे उत्सव जे आहे
हे जाणून करायचंय. आता आपण उत्सव करतो जाणून करतो ते शास्त्राला जुळतं आणि काही लोक अजाणतेपणाने करतात, शास्त्राला जुळत नाही. कारण त्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे. ज्ञान आपल्याला होऊन आपण जाणीव करून आणि करतो. हे शास्त्राला धरून आहे आणि ते जुळतं त्या अध्यात्माला, त्याला परमार्थ म्हणतात. जाणून गोष्टी करायचे, जाणून पंढरीची वारी करायची. अजाणतेपणाने नुसती पंढरीची वारी करून काही उपयोग नाही. कारण तत्वज्ञान असं आहे की देव सर्व ठिकाणी व्यापक आहे, पण विचार संकुचित आहे. त्याची मला व्यापकतेचं ज्ञान या जीवाला होत नाही. म्हणून ओबीच तशी घेतलेली डायरेक्ट. ओबी जी आहे ती व्यापक आहे, पण ठिकाण कुठे सांगितलेलं आहे? हृदयामध्ये. देव कसा आहे? आता श्रीकृष्णाने जो ज्ञान सांगितलेला अर्जुनाला, जो संतांनी सांगितलेला तोच आपल्याला सांगायचं, तेच बरोबर आहे. बाकीचं काय घेणं देणं नाही आपल्याला. बाबा सांगतात श्रीपाद बाबा की जो अर्जुनाला देवानी ज्ञान सांगितलेलं संतांनी आपल्याला तोच सांगायचं, बाकीचं काही प्रश्न उरत नाही. आणि हाच ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे, महावैष्णव ज्ञानोबर आहे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच पावलावर त्यांच्या पाऊल ठेवून आपल्याला चालायचंय. आत्मा हा परमात्मा आहे. आता दोन विभाग आले, स्त्री आणि पुरुष. स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये आत्मा एकच आहे, देव आणि देवीमध्ये आत्मा एकच आहे. पण तिथं विभागणी झाली देव आणि देवी, त्यांचं तत्वाने तोडमोड केली. त्यांचा आत्मा हा एकच आहे. आणि आत्मा कसा आहे? परमात्मा आहे. परम म्हणजे व्यापक, आत्मा म्हणजे संकोचित, परम म्हणजे व्यापक. आणि तो व्यापक एवढा विश्वव्यापक असणारा जो आत्मा तो आपल्या हृदयामध्ये आहे. मग आता आपलं हृदय केवढं आहे त्याच्यामध्ये कसं करायचं असेल? तर ज्याला परमात्मा म्हणतात तो सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे. म्हणून त्याला म्हणतात अनु रेणुया ठोकळा तुका आकाश एवढा. तुकाराम महाराज म्हणतात अनु रेणू तोकडा तुका आकाश एवढा. मग श्रीपाद बाबा सांगायचे तुकाराम महाराज आकाश एवढा, मग आम्ही काय खोटा घालून आलो? आपल्याला तीच भाषा वापरायची, ही बाबांनी सांगितलेली भाषा तीच वापरायची. आपल्या बदलचं काही नाही तिथे. खरी गोष्ट आहे ना. आपण पण आकाश एवढे तर काही लोकांना भ्रम झाले, ते म्हणतात ते होते आपण नाही, ते संत होते आपण कुठे? ज्ञानुभव तुकाराम महाराज होते आणि त्यांचंच ज्ञान आहे. तुम्हाला झालंच नाही तर तुम्ही ते मान्य कसं कराल? ज्याला ज्ञान झालेलं त्यांचं तो मान्यच करणार. तुमच्या मान्याने न मान्याने ते काही खोटं होऊ शकत नाही. जे खरं आहे ते खरंच आहे, जे सत्य आहे ते सत्यच आहे. मग हा जो ज्ञान आहे श्रीपाद बाबांकडनं आलेला सत्य आहे, त्याला म्हणतात की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण जेथे जेथे. देव कसा आहे? अव्यक्त आहे, निराकार आहे आणि निर्गुण आहे तो. म्हणून म्हणतात की त्रिगुण सार निर्गुण हे सार आणि सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण म्हणजे रजतम सत्व, हे 3 गुण आहे. हे कसं आहे? असार आहे. आणि जो शुद्ध सत्व आहे तो सार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध सत्वाचा केवळा मोठा, शुद्ध सत्वाचा केवळा मोठा, शुद्ध सत्वाचा केवळा मोठा. बोध बिरडे बांधिला गाठा, बोध बिरडे बांधिला गाठा. गळा वैराग्याचा पट्टा, वाटा धावू भक्तीच्या. शुद्ध सत्वाचा केवळा मोठा, शुद्ध सत्वाचा केवळा मोठा. हो केवढा मोठा म्हणजे व्यापक आहे तो. आणि कसा आहे? शुद्ध सत्व आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी की रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणी जगी वाया गेला. प्रत्येक माणूसाला बाबा सांगतात श्रीपाद बाबा सोन्याहून पिवला आहे. प्रत्येक माणूस सोन्यापासून पिवला, पण त्याच्यामध्ये जे काही अवगुण आहेत
ते अवगुणांमुळे त्याला दोष लागला जाते. माणूस काही करत नाही, त्याच्यामध्ये जे अवगुण आहेत, तमगुण, रजगुण, सत्वगुण, ते त्याला करायला लावतात. दोषंदार त्याला ठरवतात. माणसाला दोष देऊन काही फायदा नाही. म्हणजे देव काही करत नाही आणि आपलं दिसणारा शरीर हा काही करत नाही. देव सूक्ष्म रूपाने करत असताना आपल्या या देहामध्ये सूर्यामध्ये सूक्ष्म देह आहे, तो करीत असतो. पण बदलाने कोणाची होतं, दिसणाऱ्याची म्हणजे वरच्या खोडाची. वरचं खोड सर्वांचं सारखंच आहे नाही का. वरचं खोड जरी वेगवेगळं असले तरी आतला मटेरियल एकच आहे. वरचे खोड जरी म्हणजे गाढवाचा त्याचा खोड वेगळा आहे, बैलाचा खोड वेगळा आहे, कुत्र्याचा खोड वेगळा आहे, माणसं हे सर्व खोड आहे. पण त्याच्यामध्ये मटेरियल आहे तो एकच आहे. मटेरियल म्हणजे त्याच्यामध्ये जो तत्व आहे एकच आहे. कारण देव म्हणजे तत्व आहे, साधू म्हणजे तत्व आहे, संत म्हणजे तत्व आहे, श्रीपाद बाबा म्हणजे तत्व आहे, व्यक्ती आणि शक्ती नाही. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, ज्ञानोबा, तुकोबा हे व्यक्ती नाही, शक्ती नाही, तर ते तत्व आहेत. आणि तोच तत्व तुम्हा आम्हाला सांगितलेला आपल्यापर्यंत श्रीपाद बाबाने पोचवलेला आहे. म्हणून आपण त्यांच्या जीवावर उड्या मारत आहे, त्यांच्या जीवावर आपण छाती टोकपणे सांगत आहे समाजाला, या जगाला, की आम्ही सांगतो ते 101% सत्य आहे, 101% खरं आहे. आणि खऱ्या कोठ्याचा निवारा करतो. आम्हाला सिद्धांत सांगण्यासाठी गोष्टी म्हणजे दृष्टांत घ्यावा लागतो गोष्टी रूपांचा. पण सिद्धांत सांगण्यासाठी सिद्धांत हा तत्व आहे, सिद्धांत देव आहे, तो पटवून देण्यासाठी गोष्ट रूपांतर सांगावं लागतो. गोष्ट आम्ही सांगत राहत नाही, तर तो सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत गोष्ट रूपी द्यावी लागते, तेव्हा सिद्धांत पटला जातो. सिद्धांत हा तयारच आहे, पण दृष्टांत सांगावं लागतं. म्हणून दृष्टांत, सिद्धांत श्रीपाद बाबा सांगायचे. श्रोता, वक्ता, प्रश्न आणि उत्तर असे 6 अंग आहेत. जशी व्यासपीठाला 6 अंग आहेत, तशी हे 6 अंग आहेत. आणि त्या 6 अंगाने सर्व काही चालत आहे. म्हणून एरवी सर्वांच्या हृदयदेशी, सर्वांच्या म्हटले, एकाच नाही. असे माऊलींनी का म्हटले की सर्वांच्या, आणि सर्वांचे म्हणजे एक कसा काय राहिला असेल, तो एकच परमात्मा कसा राहिला असेल, तो किती व्यापक आहे, हे या चर्मदृष्टीचं काम नाही. त्याला ज्ञानदृष्टी पाहिजे. त्या ज्ञानदृष्टीने व्यापक परमात्मा या दृष्टीने पाहता येतो. ज्ञानदृष्टीने, चर्मदृष्टीने सगळी मायाच दिसतं. चर्मदृष्टीने सर्व माया दिसतं, ज्ञानदृष्टीने सर्व मायेमध्ये परमार्थच दिसतं. म्हणजे जी वस्तू आहे ही वस्तू चर्मदृष्टीला दिसतं, पण ज्ञानदृष्टीने वस्तू बाद होतं, तिथं परमात्मा दिसत असतं. आणि तो सर्व ठिकाणी भरलेला आहे. कसं आहे, व्यापक आहे, आणि तोच आपल्या हृदयामध्ये आहे. त्याला म्हटले की मी अमुक आहे आयशी, जी बुद्धीच पुढे आणशी ती वस्तुगामी. या मीचा अनुभव घ्यायचा. म्हणतो मी कोण आहे हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी म्हणजे तो जो परमात्मा आहे तो, आणि मी वेगळा नाही, मी एकच आहे. हा देह माझा आहे, पण देह मी नाही. बघा, श्रीपाद बाबा सांगतात की हा विषय मला 1944 ला समजला, आणि तोच विषय मी समाजाच्या पुढे सांगत राहिलो. तर मला माझा विषय मला 1990 ला समजला हा विषय, आणि तोच विषय मी समाजाला तेव्हापासून सांगत आहे आतापर्यंत. आणि जोपर्यंत आपला हा शेवटचा श्वास चालू आहे तोपर्यंत सांगत राहणार समाजाला. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. बाकी काहीच नाही, फक्त नाम गाऊ, नाम घेऊ, आणि नाम विठोबालाच वाहू. आम्ही दैवाचे दास श्रीपादरायांचे दास पंढरीरायांचे. ना पंढरीरायांनी श्रीपादराय काही वेगळा नाही. म्हणताना जर आपण वेगळं म्हणत असेल, असताना एकच आहे, तो असताना एकच आहे, म्हणताना वेगळा म्हणतो. श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा पण वेगळे नाही, एकच आहे. नारायण बाबा, रोहिदास बाबा वेगळे नाही, नाना बाबा वेगळे नाही, एकच आहे. तसा ज्ञानोबा तुकोबा वेगळे नाही, नामदेव महाराज, एकनाथ महाराज वेगळे नाही, एकच आहे. कशाने? तत्वाने एकच आहे. देहाने जरी वेगळे असले तत्वाने एकच आहे. म्हणजे तत्वाचा विषय आपल्याला समाजाला सांगायचा आहे. पहिला आपण समजून घ्यायचा आहे.
आपल्याला समजलं नाही, आपण समाजाला काय सांगणार? ऐकणारे हुशार आहेत, सोन्याहून टोळी आहेत, श्रीपाद बाबा सांगतात. पण सांगणारे जर गैरहजर असले तर मग ते ऐकणारे काय करणार? त्यांचा दोष काय? त्यांना दोष देऊन फायदा नाही, आणि त्यांचा दोष नाही, सांगणाऱ्यांचा दोष आहे. त्यांना सांगितलंच नाही सांगणाऱ्यांनी तर त्यांना काय समजणार आहे? आणि जे सांगतात त्यांचं ऐकत नाही, त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, शंका घेतात, त्याच्यावर शंका घेतात. म्हणून संशयाहुनी थोर अनेक पाप, संशयाहुनी घोर अनेक पाप नाही थोर, हीच विनाशाची वाघोर प्राणी अशी. म्हणजे संशयामध्ये जग बुडालेलं आहे. आता परत याचाच सिद्धांत ज्ञानोबा आहे 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकाच्या 4थ्या ओळीमध्ये सांगितलेलं. काय म्हणतात की तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा राम, की भ्रांताशी कामू विषयावरी. आता इथे म्हणतात सर्वांच्या हृदय देशी, आणि तिथे म्हणतात तैसा हृदयामध्ये मी राम. म्हणजे एका ओळीमध्ये जर या जीवाच्या लक्षात येत नसेल तर दुसरी ओळी भरली, त्या ओळीमधून लक्षात तिसरी ओळी भरली. जनाबाई म्हणते देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधली पाहिजे. प्रभू आपले हनुमंतराय म्हणतात की उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान. कुठे दाखवले? हृदयामध्ये. सावधामालीने कुठे देव दाखवला? हृदयामध्ये. आपण तुम्ही आम्ही कुठे दाखवतो? मंदिरामध्ये दाखवतो, वर हात करतो, देव तिकडे आहे, तिकडे आहे. इथे हृदयामध्ये असं सांगत नाही. मग हा हृदयातल्या देवाचं ज्ञान कधी व्हायचा? या आज्ञेने जीवाला. मग हे कशासाठी सांगायचंय, कोणाला सांगायचंय? हा विषय म्हणजे श्रीपाद बाबा सांगतात की हे अलॉटमेंट करतात स्टेशनला ना, एखादा कोणतरी नवीन आलेलं त्याच्यासाठी अलॉटमेंट चाललेलं असतं. तसा एखादा कोणी नवीन आलेला असतं नौका, त्याच्या ठिकाणी हा विषय नसतं, आज्ञा नसतं, त्यालाही ज्ञान सांगायचंय. ज्ञानाला ज्ञान सांगतो, म्हणतो मला माहित आहे, मला माहित आहे. हो बाबा तुला माहित आहे, पण ज्याला माहित नाही त्याच्यासाठी सांगायचंय ना. तुला माहित आहे, तू पण ज्याला माहित नाही त्याच्यासाठी सांगत राहा. सांगण्याचे प्रकार आहेत, सांगण्याचे प्रकार आहेत. एक प्रवचनातून सांगायचंय, कीर्तनातून सांगायचंय, आणि एक चर्चेतून सांगायचंय. प्रवचनातून लक्ष नसतं ऐकणाऱ्यांचा, कीर्तनातून लक्ष नसतं, पण चर्चेमधून बरोबर त्याचा निश्चय होतं. आणि संत समागम हा केलाच पाहिजे, कारण संत समागमातून रामदास बाबा सांगायचे बुद्धीचा निश्चय होतं, म्हणून संत समागम केलाच पाहिजे. एक संत समागम आपला आहे अंतःकरणाचा विषय, म्हणजे सततम कीर्तनतोमा, सतत चिंतनामध्ये आपण चिंतनावर आरूढ राहायचं आहे, अधिष्ठानावर. आणि एक म्हणजे भौतिक समागम सत्संग केला पाहिजे आपण. दोघांची जोड आहे, दोघांची जोड आहे. तसा हा स्थूल देह आहे, तसा एक सूक्ष्म देह आहे. अजून त्याचं विभाजन केलं तर अजून एक कारण देह आहे, अजून एक महाकारण, त्याच्यानंतर लिंग देह आहे. हे सर्व नश्वर आहे. हे सर्व नश्वर कसं आहे? तर एकनाथ महाराजांनी एकाच ओळीमध्ये सांगितलेलं आहे की एका जनार्दनी सर्व नाशिवंत, एकच हरिनाम शाश्वत. शाश्वती कशाला दिलेली आहे? हरिनामाला. म्हणजे हरिनाम घेण्यासाठी, हरिनाम देण्यासाठीच आपला टावो चाललेला आहे. हे टावो कशासाठी बोलायचंय? बाकीचे जे विषय आहे ते नश्वर आहेत. नश्वरावरती किती पण बोललो ना, किती पण ऐकला तरी तो नाचकाच शेवटी. हा जो डबडा आहे दिसणार हा नाचकाच आहे, हा चिंपट आहे, त्याला काही किंमत नाही. पण त्याच्यामध्ये जो आहे त्याच्यामुळे याला किंमत आहे. तो जर नसता तर याला किंमत कोणी देऊ शकत नाही. म्हणून तुमचा आमचा जो श्वास चालू आहे, जो प्राण आहे, हा त्याच्यामुळे आपल्याला किंमत आहे, प्राणामुला. म्हणून कल करेसो आज, आज करेसो इसी वक्त, जब निकल जाएगा प्राण तो करेगे कब. म्हणजे आता इथे सगळी आपलीच माणसं आहेत असू दे, तरी सुद्धा उजळणी होतं. उजळणी म्हणजे ज्या काही आपल्याला माहिती नाही गोष्टी, किंवा ज्या ओव्या माहिती नाही त्या ऐकल्यानंतर माहित होतं, परत त्याचा आपण काय करायचा, चिंतन मनन करायचा, आणि मग त्या पाठांतर दुसऱ्याला सांगायचं, किंवा आपण व्यासपीठावरून सांगायचं. त्याच्यासाठी आपली मजा शिकवणी आहे.
आपली शिकवणी म्हणजे विद्यार्थी. आता मी सुद्धा एक विद्यार्थी आहे. शेवटी परत भूमिका विद्यार्थ्याचीच घ्यावी लागतं. गुरु बनायला गेला तर मग गुरुजीचं पहिला अक्षर गु आणि शिष्याचा पहिला अक्षर शी. म्हणजे गु आणि शी दोन्ही पण नाही. कारण कोणी कोणाचा गुरु नाही, कोणी कोणाचा शिष्य नाही. पण गुरुचा सन्मान करावा लागतं. कारण गुरु बिना ज्ञान कलेला आणि अक्कल बाजारात मिळत नाही. अक्कल बाजारात मिळत नाही. म्हणून काही कीर्तनकार म्हणतात आम्ही पैसे तुमच्याकडनं अक्कल द्यायची घेतो म्हणतात. तुम्हाला अक्कल देतो आणि तुमच्याकडनं पैसे घेतो. कीर्तन केले तर पैसे घेत नाही. बरं तू देशावरती चालतं तसं ऐकायला आला. तुमच्याकडनं पैसे घेतो आम्ही, तुम्हाला अक्कल देतो ना पैसे घेतो. आता अक्कल का बाजारात भेटतं का? अक्कल का विकत भेटतं का? बोलतं अक्कल बडी का म्हैस बडी. दूध देतो म्हशी नाही का? पण अक्कल बडी आहे. म्हणजे अक्कल पाहिजे. जेव्हा माणसाला अक्कल दारा फुटतात ना तेव्हा त्याला माहित पडतं की हा माझा वडील आहे, माझी आई आहे, माझी ताई आहे. तेव्हा अक्कल नसते त्याला काही कळतच नाही, समजत नाही. म्हणून अक्कल पाहिजे. आणि भक्तीपासून युक्ती श्रेष्ठ आहे. युक्ती पाहिजे. हा युक्तीचा परमार्थ आहे, दांडगाईचा नाही. कारण श्रीपाद बाबा सांगायचे तुका म्हणे नेनो युक्तीची या कोरी म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञान राज माझे योग्यांची माऊली जेणे निगमवली किंवा ज्ञानियांचा राजा. गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा येशे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. मग तू मला कशाला म्हटलं पायाची वाहन आहे त्याच्यापासून मी कमी याचं दर्जेचं आहे. म्हणजे असा गुरुचा सद्गुरूचा वर्णन करता येत नाही, देवाचं वर्णन करता येत नाही. वेद जाणून गेले पुढे मौनावले ते गुरुजी तुझला कायची प्राप्त. पूर्वी सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुझी जाणे. शस्त्रमुखाचा वर्णिता भागाला हर्षे जया झाला ते निसुटे. शस्त्र म्हणजे हजार तोंडा असणारा तो सुद्धा वर्णन करून थकून गेला. एक तोंडाने काय वर्णन होणार आहे? वेदन चार तोंडाने वर्णन करत होतं, त्याला झालं नाही. म्हणून म्हणतो वैदिक तो ओशी पुराणे सांगशी वैदिक ओशी. गायन करशी गायनाचार्य ओशी, भजन करशी गुणीजन ओशी नाही का? प्रवचन करशी प्रवचनकार होशी, कीर्तन करशी कीर्तनकार होशी. आणि नामा म्हणे नाम केशवाशय घेशी तरीच वैष्णव होशी. वैष्णव कशाला म्हणतात की सर्व ठिकाणी एकच देव आहे, एकच तत्व आहे ना, तो समान आहे. हे ज्याला समजलं त्याला वैष्णव म्हणतात. म्हणून त्याचा अर्थ काय की साधू बोध झाला तो न उरवली या ठेला आणि काहीच मुळाला अनुभव. साधूचा बोध जेव्हा होतो तेव्हा त्याला अनुभव येतो की देव आणि मी एकच आहे. देव आणि मी वेगळा नाही. म्हणून तेव्हा म्हणतो की अरे बापरे हा देव मी नाही ते तत्वच मी आहे. साधूच्या बोधामध्ये सर्व काही आहे. साधूचा बोध म्हणजे काय माहित नाही लोकांना. बोध म्हणजे ते प्रवचन सांगतात, कीर्तन म्हणजे त्यालाच समजतात. प्रबोधन म्हणजे तो बोध. पण बोधाचा काय? बोध म्हणजे महाबोध आहे तो, प्रबोध आहे तो. आणि जेव्हा तो होतो ना प्रबोध तेव्हाच फैसला होतो याच्यावर. तो पण फैसला होत नाही. तर माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला. मला जेव्हा साधूचा बोध झाला तेव्हाच अनुभव आला. कसला? देवाचा. अनुग्रह झाला तेव्हा अनुभव म्हणजे आपल्याला जे काही आपल्या स्थित्या असतात त्या अनुग्रहाच्या नावाचा अनुभव आला. पण जेव्हा साधूचा बोध झाला तेव्हा देवाचा अनुभव आला. साधूचा बोध झाला तेव्हा देवाचा अनुभव आला की अरे बापरे, म्हणजे बोधालाच देव म्हटलेलं आहे, बोधालाच आत्मा, बोधालाच परमात्मा म्हटलेलं आहे, बोधालाच हरी म्हटलेलं आहे. हे तुम्हाला ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध हेच सांगतं की तो वेगळा नाही. मग तो तुम्हाला देवच बनवून ठेवला. साधूचा बोध म्हणजे देवरूपच करून ठेवलं. काही उरलंच नाही तिथे. जिवंतपणे तुम्हाला देवाशी एकरूप ठेवला.
ती अशी ओवी भरलेली एक आपल्या 9व्या अध्यायामध्ये 15वी श्लोकामध्ये ओवी भरलेली आहे की जी देवांची पूजा करतात दैवतांची, ते दैवतांची याच्यामध्ये जातात जन्माला. जी भूतांची पूजा करतात भूतयोनीमध्ये जातात. जी राक्षसांची पूजा करतात ती राक्षस योनीमध्ये जातात. आणि जी जिवंतपणी माझीशी एकरूप झालेली असतात ना ती माझं प्रतीत येतात. आणि तो आपल्या जिवंतपणी श्रीपाद बाबांनी देवाशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवलेला आहे, सांगितलेला आहे, आपल्याला एकरूप करून ठेवलेले आहे. कधी जिवंतपणी, मेल्यानंतरची वार्ताच नाही तिथे, मेल्यानंतरची वार्ता नाही, जिवंतपणी मुक्त करून ठेवलेले आहे, जिवंतपणे मोक्षाची प्राप्ती करून दिलेली आहे. म्हणून म्हणतात की मेल्यापाठी मोक्ष होईल आयशे जे म्हणतील ते अतिमूर्ख. याच देई याच डोला आणि पाहू मुक्तीचा सोहळा. मेल्यापाठी मुक्ती होईल अशी जे म्हणते ते अति महामूर्ख. कोणाच्या ओवी आहेत? ज्ञानोबरायांच्या. ज्ञानोबरा असे म्हणतात जिवंतपणे आपल्याला जिवंतपणे देवाच्या स्वरूपाशी एकरूप करून ठेवलेला असा हा मार्ग अनादी मार्ग आहे आणि सोपा आहे, परंतु कठीण नाही. पटापट 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 माणसाच्या लक्षात येते. काही वर्षे पारायण करतात, काही वर्षे हे पाठांतर करतात, पण अनुभव एक पण ओवीचा नाही. विचारतो आम्ही कधी कधी तर एवढे पारायण झालं, अनुभव आहे का एक तरी ओवीचा? नाही म्हणतो. श्लोक किती येतात आम्ही सांगू का इथून? म्हणजे नाव सांगून 9वा किती अध्यायाचा पहिला श्लोक म्हणजे हे सांगू काय? म्हणजे ते लक्षात नाही, नुसतं वाचत जायचं. म्हणजे इकडचं म्हणजे पाठ आणि तिकडचा सपाट असं आहे. आणि जरी पाठांतर केले म्हणजे त्यांना बहु केले पाठांतर, वर्म राहिले दूर. नुसतं पाठांतर करून काय उपयोग? त्याचा अनुभव नाही. एक एक शब्द म्हणजे तोडमोड केलेली आहे. नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावे. एक ओवीचा अनुभव आला म्हणजे आपला फॅसलाच झाला, तिथं प्रश्न मिटला. जोपर्यंत एक ओवीचा अनुभव येत नाही तोपर्यंत फॅसला होत नाही. खरा कोटा उज्जावया आलो वाटा आणि खरा कोटा निवारा. आणि व्यासपीठ आहे, व्यासपीठ गरम झाल्यानंतर काय थोडासा प्रकृतीचा भाग असत, त्रासदायक, त्याच्यामुळे आवरण येत असतं, त्रासदायक प्रकृतीचा असतं. तो तत्वामध्ये काहीच नाही, तिथे त्रास नाही, काहीच नाही, सुख नाही, दुःख नाही, काय तिथं फक्त काय आनंदाच्या डोळी, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंद म्हणजे सुखाच्या पलीकडे जो आहे तो आनंद. तो आनंदच मिळाला पाहिजे माणसाला. आनंद मिळत नाही, सतत माणूस दुखीच असतं रात्रंदिवस. सुख पावे तो जवा पाण्याने दुःख पर्वता एवढे आहे ना. मग आनंद कधी मिळेल की जेव्हा आपण चिंतन करू, जेव्हा आपण नामाचं चिंतन करू तेव्हा आनंद आनंदच. मग त्याचं वर्णन करता येत नाही आनंदाचा. आनंदाच्या डोळी आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची कशामध्ये आहे? चिंतनामध्ये. कशाच्या? नामाच्या चिंतनामध्ये. आणि तोच आनंद घेत नाही आणि तोच करत नाही. जी गोष्ट करायची ती करत नाही, बाकीचं सगळं काही करतात घटात. म्हणजे जो वर्म आहे तो वर्म म्हणून सांगा चुकली या वर्म हेरा पडेल. 80 वर्म मध्ये दावी नारायण अंतरीच्या गुन्हा प्रगट होईल. आता आपले गुन्हा काय आहेत? आतले चिन्ह बाहेर उमटले जातात. जेव्हा आतमध्ये आपले जेव्हा भाव तयार होतो तेव्हा तो बाहेर प्रगट होत असतो. अश्रूच्या रूपाने, घामाच्या रूपाने असं तो प्रगट होत असतो. आतमध्ये प्रगट झाला, आतमध्ये प्रगट झाला तर बाहेर त्याचं चिन्ह दिसत नाही. मग आता वाणीचा प्रकार आहे, एक अनिर्वाच्य वाणी आहे, तिथून सर्व तयार होत असतं. अनिर्वाच्य म्हणजे निराकार, निर्गुण निराकार, त्याची वाणी जी आहे ती परेमध्ये, परेतून तयार होते. म्हणजे परावाणी, परा पश्चिंती मध्यमानी वैखरी, तिथून तयार होऊन शब्द इथून बाहेर पडतो. होतो कुठून तयार? इथे तयार असते. तुम्ही पाहिजे तर चेकिंग करा, म्हणजे हात लावून बघा तुम्ही बोलताना, म्हणजे हात लावून बघा कुठून येतो आवाज. हा असा करून बघा तुम्ही, हो आवाज कुठून येतात ते, तिथून नंतर इथे येते, इथून नंतर म्हणजे प्रकार आहेत ते. जेव्हा खाली बोलतो तेव्हा हृदयातून येतो आवाज. प्रॅक्टिकल करून बघायचे आपण.
हरी इथून येत आवाज हरी इथून आणि मग मस्त करतो म्हणजे असं म्हणजे ज्याचं त्यांनी ते प्रयोग करून बघायचं प्रॅक्टिकल आणि मग सिद्ध असतं ते खरं असतं ते करून बघितलं शब्द इथून म्हणजे आपला तयार होतं परेतून पश्चिंतीमध्ये येतं परेच सुख भोगी जो पश्चिंतेशी हा पश्चिंते परेचे सुख पश्चिंतीशी भोगी तोच खरा राजयोगी म्हणजे तिथं यमक जुळला पाहिजे नाही तर ते उलट होतं म्हणते परेच सुख पश्चिंतीशी भोगी जेव्हा भोगी येतो तेव्हा तोच खरा राजयोगी असं त्याचं यमक जुळलं ना मग बरोबर नाही तर ते उलट होऊन जाते हा एकदा परेमधून आपले ते चालू झाला नामाचं चिंतन शक्ती जागून ते पश्चिमतीमध्ये येत असतं आणि मग तिथं सुखच आहे सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवरून सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगर सर्व सुखाचे आगर म्हणे नर आणि सोरर बघा ज्याला ज्यांना सुख झाला त्यांनी त्या त्या पद्धतीने मानलेलं आहे ना आणि सर्व सुखाचा आगर आपलीच मध्ये कुठे बाहेर नाही बाहेर सुख शोधायला जातं बाहेर सुख मिळणारच नाही सुख आपल्या जवळ आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये सांगितले तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाचे पात्र होईचे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का प्रतिज्ञा करून सांगितली एक वेळा माझ्या बोलण्याकडे लक्ष दे एक वेळा माझं नाम गेले ते नामाचं चिंतन कर सर्व सुखाला पात्र होशील तू सर्व सुखनामामध्ये जो नाम धरे तो सुखीच आहे ज्याने नाम घेतले तो सुखीच आहे त्या ठिकाणी दुःख आणि सुखाच्या पलीकडचा विषय दुःख सुख काही नाही पाप पुण्याच्या पलीकडचा विषय तिथं तो बोलतच नाही पण समाजाला सांगताना पाप पुण्य सांगावं लागतात नाही त्यांच्या लक्षात येणार नाही तुम्ही वाईट केला तर पाप होतं चांगलं केलं तर पुण्य होतं आणि वाईट केलं तर दुःख होतं मला आणि चांगलं केलं तर सुख होतं सुख म्हणजे पुण्य वाईट म्हणजे दुःख म्हणजे पाप आहे हे कोणाला आहे हे आदिनाने जीवाला आहे हे जो भ्रमामध्ये आहे भ्रमिष्ठ त्याच्यासाठी आहे ज्याचं भ्रमच घालवले त्याच्यासाठी नाही अशी एक एक गीतेमध्ये व्याख्या केलेली आहे अरे अर्जुना तुम्ही सर्व जगाला मारलं तरी तुला पाप पण नाही आणि पुण्य पण नाही कोण सांगतो श्रीकृष्ण परमात्मा सगळे जगाला मारलं तरी पाप पुण्य नाही तू हे काय माझे म्हणत बसले नाही म्हणजे विषय कुठं जात कारण पाप पुण्याचा तिथे नामाच्या ठिकाणी काही लेस नाही त्याला काही लेप लागत नाही त्याला लेप सुद्धा कसला लागत नाही नाही तर मग तो वज्रलेप होई अभक्ताशी नाही ज्याशी भक्ती ते पतित भक्त आणि हरीशी न बसता दैवात आनंद वाचायला भरलं ती भरलं तया कायचं पदायला पावे हरी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ताशी आता त्याचा हे काय सांगितले दृष्टांत की जेव्हा तुम्ही तीर्थाला जात असताना म्हणजे देवाच्या कार्याला त्या टायमाला तुमच्याकडनं काही गलती होता कामा नाही तुम्ही निरापेक्षी सुचिरदक्ष असायला पाहिजे आम्हाला आणि मग घरी आल्यानंतर तुमचं जे काही क्रियाकर्म ते तुम्हाला करणंच बघेल पण इथून जेव्हा तुम्ही जाता ते टायमाला जे होतात त्याला वज्रलेप म्हटलेलं आहे तुम्ही ज्या टायमाला देवाच्या कार्याला त्यांचा इकडे जाता आणि तुम्ही मग त्या ठिकाणी जाऊन ते कृती करता ते वज्रलेप पाप सांगितलेले घरी आता म्हणजे माणसाला हे कर्मकांड दिलेलंच आहे कर्मकांड तुम्ही जरी नाही केलं तरी तुमच्याकडनं ते होतच राहणार आणि कर्मातून हे सर्व वर्ण तयार होत असतात आणि प्रत्येकाच्या वाटेला वेगवेगळे कर्म आलेले असतात प्रत्येकाचं सगळं वेगवेगळं आहे काहीच एकसारखं नाही प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे नाक वेगळं आहे डोळे वेगळे घार वेगळे जेवढं आहे सगळं वेगळं आहे पण त्याच्यामध्ये देव एकच आहे याच्यावर बोलायचं आता हे सांगण्यासाठी हे सांगायला लागतं सर्व आहे ना प्रत्येकाचे चेहरे वेगळे आहेत की नाही एकसारखे खोटा आपल्याला बोलू शकत नाही आपण आहे ना प्रत्येक माणसाचे नाही तर प्रत्येक पशु प्राण्याचे जे काही कीटक आहेत ते मग सगळे वेगवेगळे आहेत प्रत्येकाला आहे ना आणि प्रत्येकाची दृष्टी पण वेगवेगळी आहे दृष्टी पण वेगवेगळी ऐकणं वेगळं आहे सगळं वेगळं आहे पण प्रत्येकाचा जो प्राण आहे तो एकच आहे असिद्धांत आहे प्रत्येकाचा प्राण वेगळा आहे आणि घेताना कोणी कमी घेतं कोणी जास्त घेतं कोणी दुर्गंधी घेतं कोणी सुगंधी घेतं
पण शेवटी प्राण घेतो आणि आपण सोडतो. हा प्राण आपण व्यान उदक आणि समान वायूचे 5 प्रकार आहेत, पण एकच शेवटी त्याचा सिद्धांत काय, वायू एकच आहे. आणि आता श्रीपाद बाबा सांगतात की आकाश प्रकाश वायू हे अजड आहेत आणि प्राणी आणि पृथ्वी हे खाली आहेत, हे जड आहेत. हे कुठे आहेत, खाली आहे. पृथ्वी खाली आणि पाणी खाली आहे. आणि आकाश प्रकाश वायू हे कुठे आहेत, व्यापक आहेत, ते त्याच्यामध्ये पण आहेत. आपण जर ज्ञानदृष्टी लावली ना, पाण्यामध्ये पण आहेत आणि पृथ्वीमध्ये पण आहेत. तुम्ही जिथे जिथे जेवढं तुम्ही जाणार ना डीप मध्ये, तिथे आहेच वायू, आकाश प्रकाश वायू आहेच. म्हणून त्याला व्यापक म्हटलेलं आहे. नाही म्हणता येत नाही त्याला, त्याच्यासाठी व्यापक म्हटलेलं आहे. पण पाणी सर्व ठिकाणीच नाही भेटणार तुम्हाला, पृथ्वी सर्व ठिकाणी नाही भेटणार, त्याच्यामध्ये विभाजन आहे. पण वायू आकाश प्रकाश वायू मध्ये विभाजन नाही, एकच आहे ते. हा विषय ज्याचा त्याने अभ्यास करून समजून घ्यायचा. श्रीपाद बाबाने तुम्हाला आम्हाला सरळ सांगितलेला आहे हा विषय. एक म्हणतो किती वर्षाचा म्हातारा माझ्या कार्यक्रमात बसला होता, श्रीपाद बाबा सांगतात. त्याला विचारला, अरे बाबा आकाश प्रकाश वायू तुझ्या पुरता जगभर, तू माझ्या पुरता, तू चांगदेवाचीच आवलत आहे. श्रीपाद बाबा सांगतात तू चांगदेवाची आवलत आहे, तुला एवढी वर्ष झाली तरी अजून माहिती नाही, अशी म्हणण्याची वेळ आली म्हणतात. बघा एवढे वर्षाचा 85 वर्षाचा म्हातारा, त्याला तेवढी वय झाली तरी माहित नाही. आता आपली लहान लहान तरुण मंडळी युवा पिढी यांना माहिती झालं आकाश प्रकाश वायू हा एकच आहे, वेगळा नाही. आणि तो बाहेर पण तसाच आहे आणि आपल्या आतमध्ये पण तसाच आहे, वेगळा नाही. आतला आकाश प्रकाश वायू आणि बाहेरचा एकच आहे. म्हणून जे बाहेर आहे तेच आत आहे, जे आत आहे तेच बाहेर आहे. त्याला म्हटलेलं की आत हरी बाहेर हरी आणि हरीने कोंबडी येणे घरी. आता हरी कशाला म्हणतात तिथं फसगत होते. म्हणजे आता तुम्हाला आपल्याला माहित आहे श्रीपाद बाबांच्या कृपेने, म्हणून आपण पटापट बोलतो. इतरांना विसरून बघा तुम्ही, हरी म्हणजे कोण माहितच नसते. नुसतं दणका कशाला झालेलं आहे, रात्रंदिवस दणका, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. हा हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम. हरी म्हणजे माहिती नाही. आता हरी म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी सोपा सांगितले, एकनाथ महाराज पैठणचे शांतीब्रह्म त्याने सांगितले. आता हरी म्हणजे आता आपल्याला माहित झाली म्हणून पटापट बोलतो, नाही का. ज्यांना माहित नाही ते घोटाळ्यात पडतात. विसरायचा प्रश्न विसरला काय नाही, माहिती तर माहिती करून घे, नाही का. तुला माहिती नाही माहिती करून घे, आणि माहित असेल तर आम्हाला सांग. तसं पण नाही म्हणतो, आम्ही ऐकत पण नाही आणि सांगत पण नाही. हरी म्हणजे एक हरी आत्मा, आत्म्यालाच हरी म्हटलेलं आहे आणि हरीलाच आत्मा म्हटलेलं आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं कशामध्ये, हरिपाठामध्ये. आणि भागवत मध्ये एकनाथ महाराज सांगतात की आत्मा परमप्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्षभारी, नित्य नवे आवड सबाह्य अंतरी, बाह्य आणि अंतरी हरी प्रगट. आता हरी प्रगट झाला म्हणजे हा बाद होतो, याचा काही राहत नाही तिथे. जोपर्यंत हरी प्रगट होत नाही तोपर्यंत हा असतो. मग म्हणजे संकल्प विकल्प चालतं, शिवम स्थिती आणि देवम स्थिती. संकल्प विकल्प चालू असतं. देवम स्थितीवरती येते तेव्हा तो विसर पडतो त्याला, आणि तो शिवम स्थितीवरती जातो तेव्हा त्याचा विसर पडत नाही, त्याला देहाचा विसर पडतो. आणि तो देवम स्थितीवरती असतो तेव्हा त्याला शिवम स्थितीचा विसर पडतो. याला म्हणजे संकल्प आणि विकल्प चालूच असतं. हे कर का ते कर, हे करू का ते करू. मनाचं म्हणजे प्रकार आहेत, अंतर्मन आणि बाहेरमन. आणि एक दिव्य मन. आपलं दिव्य मन म्हणजे तो त्याच्यामध्ये असतं चिंतनामध्ये. गोविंदा गोविंदा मना लागली या छंद, गोविंद ती काय आणि भेद नाही देवाचा आहे. असं आता मन दिसतं का, आता हे व्यासपीठावर सहज बोलता येतं आपल्याला. मन दिसतं का, नाही दिसत. मन बुद्धी दिसतं, नाही दिसत. चित्त दिसतं, आहे की नाही. अहंकार दिसतं का. रावण म्हणजेच अहंकार. रावणाचा उलट अर्थ केला तर काय होतं, म्हणजे रावण अजून आहेत, म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये रावण.
वरा उलटा अर्थ केलं तुमचं रावण आहे की नाही अजून घरात ताई म्हणलेली रावण त्याचा उलटा म्हणजे तुम्ही एकाला स्पेलिंग वाचा की नाही आवाज आवाज नाही देत नाही समजलं ना रावण नवन रा म्हणजे रावण आहे की नाही उलट अर्थ केल्यानंतर हा रावण म्हणजे आपल्यामध्ये असणारा जो अहंकार त्याला रावण आहे आणि मग त्याचा रावणाचा जर नायनाट केला मग त्याला रावण राहत नाही मग तिथे रामच राहतो फक्त राम म्हणजे आत्माराम हे कशाने होईल कशाने तर संत संगतीने संतांच्या संगतीमध्ये सद्गुरूच्या संगतीमध्ये बाकी कशाने रावणाचा राम होणार नाही हे ना संत संगत केली पाहिजे आणि हा विषय समजून घेतला पाहिजे तोपर्यंत विषय समजून घेत नाही तोपर्यंत दुसऱ्याला समजून सांगता येत नाही हा म्हणून सांगितलं की मजेची स्तव झाले पण म्या नाही केले ऐसा जेणे झाली तुला तो बघा देव म्हणतात ते सगळं माझ्यापासूनच झालेलं पण मी केलं नाही म्हणजे जर आपण कसं एखाद्या माणसाचे असा दगड मारता हातगा बोलला इकडे बघतो तो समोर असते त्याचं नाव घेते तू कशाला दगड मारला त्याने मारलेलंच नसतं हे देव एवढा कलाकार आहे की करून सुद्धा मी नाही केले म्हणतो तसंच इथे विषय आहे की चालून की बोलत असे मंजुलवाणी आणि शिकविता धनी नाही का म्हणजे प्रवचन करणारा प्रवचन सांगणार मी कोणीच नाही कीर्तन सांगणार मी कोणीच नाही सांगतो मीच पण मी सांगत नाही असा देवाचा विषय असतो म्हणजे बघा माणसाला जेव्हा मृत्यू येतं ना मृत्यू येतं तेव्हा आहे ना देव त्याच्यावरती येऊ देत नाही काहीतरी निमित्त ठेवतात आता ही काही माणसं मेली कोरोनाचा निमित्त ठेवला कोरोनामध्ये मेली आता नक्की कोरोनाच होता का अजून काय होता निमित्त काय ठेवला कोरोनामध्ये मेली ते कोणाला झटका येऊन आला चालूच आहे का दणका म्हणजे आता कलीचा मोठा हे चालू आहे दणका हा कलीने आता थैमान चालवलेलं आहे हे जे काही घडतं ना यालाच कली म्हणतात अजून कली कसलं काय नको जे नाही घराचं ते घरच चाललेलं आहे नाही घराचं ते चालत म्हणजे थोडीशी चक्कर आली अटॅक आला लगेच आऊट प्रकार चाललेला काय म्हणजे आता हे चालू आहे आता आम्ही जाऊन आलो भेटलो आपले वारेकरचे सुरेश सरपी त्याचा मुलगा आता त्याचा विषय काल जाऊन आलो आम्ही तिथे समजलं मला ते पप्पीने फोन केला माहित नव्हता पण ठीक आहे आम्ही गेलो होतो 13व्याला तिथे प्रवचन होता नांदगावला आधीच्या बाजूला तर तिथून मग तिथे पण गेलो आणि अजून एक ठिकाणी गेलो 12व्याच्या ठिकाणी तिथे पण म्हणजे आमचे घरवालीच्या काकाची मुलगी तिचा मुलगा त्याला याच्याने आउट केलं म्हणजे असं दुसऱ्यांना सांगून म्हणजे कलीचा सपाटा चालूच आहे हा तर असं म्हणजे ती पण आता तरुण म्हणजे युवा पिढी आहे त्याचं लग्न नव्हतं झालं आणि त्याला 2 मुलं आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य कलीचा सपाटा चालू आता हे जास्त चालू आहे म्हणजे आता आपण म्हणजे समजून घेतलेला हा विषय म्हणून आपल्याला ते काही उरतच नाही तिथे पहिलाच झालेला आपला मरण माझे म्हणून गेले मध्ये केले अमर मरण माझे पाहिले म्या डोला हा झाला सुख सोला अनुपम श्रीपाद बाबांच्या या वाणीतून निघालेल्या ओव्या आहेत माऊलींच्या आणि त्याच ओव्या आपल्याला प्रसिद्धी देतात अनुभूती देतात तसेच आहे तसंच आहे आणि असाच आपल्याला अनुभव यायला पाहिजे ना तसाच विषय आहे तो हा प्रत्येकाच्या मुखातून यायला पाहिजे जोपर्यंत मुखातून येत नाही तोपर्यंत तिचा अनुभव सिद्ध करता येत नाही प्रत्येकाच्या म्हणजे ज्याच्या मुखातून आलो त्याला अनुभव सिद्ध होतो नाही तर मुखात येत नाही म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो म्हणजे आम्ही हे पोटात असतं ना जे पोटात असतं तेच होटात येत ते पोटात नाही ते होटात येणारच नाही ना म्हणजे अंतरीचे द्यावे स्वभावे बाहेरी धरिताई परी हा ते एकदा बाहेर निघायला लागलाय त्याला किती पण तोंडाला हात दिला तरी ते आवडता येत नाही अंतरीचे द्यावे स्वभावे ढेकरे उमटवायले
ढेकराला तरी काय म्हणतात हरिओम, त्याच्या पुढे हरिओम माहिती नुसतं ढेकराच्या बाहेर जसं आहे त्याच्यामध्ये हरिओम देतो येणारच देतो त्याचे हरिओम किंवा जय श्रीराम पोटात जायचे सांगण्याचं तात्पर्य पोटात जायचे होतात येते पोटातच नाही होतात ते सातवीला पोटी होत त्याची भेटी दुःख कायचे नार अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी. आता या मुखाने पण हरी म्हणायचे त्या मुखाने पण हा बहिर्मुख आहे तो अंतर्मुख आहे. तिथून शब्द येत आणि इथूनच जाते पण इथला माहिती आहे तिथला माहिती नाही. मग तो हरिमुखे म्हणा हरी इथून म्हटलं तरी चारही मुक्ती साध्य होतात. पण जो इथून म्हटल्यानंतर जी मुक्ती साध्य होत ती परत तुम्हाला त्याला जन्म नाही येणे असे केले. म्हणून सांगितले की जिवंतपणीच आपल्याला तुका वैकुंठाशी गेला नाही का जिवंतपणी मागूचा जन्म नाही आला. मग तो तसाच म्हणजे आपण या देहामध्येच वैकुंठाची प्राप्ती झालेली आपल्याला वैकुंठाची प्राप्ती झालेली आहे. वैकुंठ म्हणजे काय परत माऊलीने सांगितलेलं हरिपाठामध्ये ज्ञान देवा पाठ हरी हाच वैकुंठ आणि भरला गण दाट हरीलाच वैकुंठ म्हटलेलं आहे. म्हणजे जो आत्मा सर्व ठिकाणी भरलेला तोच वैकुंठ त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे वैकुंठाची प्राप्ती. हरीशी आत्म्याशी एकरूप होणं म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती. अजून कसली वैकुंठाची प्राप्ती बोट दाखवतात म्हणजे ते वैकुंठ कुठं स्वर्गावर आहे वैकुंठवर आहे फक्त बोट दाखवतात पण दाखवता येत नाही. आता सर्व ठिकाणीच वैकुंठ भरलेलं आहे बाहेर पण आणि आपल्या आतमध्ये पण आहे. वैकुंठ असं दाखवता येत नाही. स्वर्ग आता ते आपले आहेत काही बद्रिका आश्रम आहे काही केदार तिकडे म्हणजे अशी थोडासा याचा रस्ता आहे अरुंद किंवा ती स्वर्गाचंही सांगितलेलं आहे याच्यामध्ये स्वर्गमध्ये. आता तिथं जाता जाताना माणूस काय होता त्रास होतो पण स्वर्गमध्ये म्हणजे तलवारीच्या धाडीसारखा रस्ता त्याच्यावर जात असताना एक 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 पडत गेला आणि फक्त धर्मराजा पोचला तिथे पण तो अर्ध सत्य बोलला होता म्हणून त्याच्या डाव्या पायाचा अंगठा घालून पडला. तो पण श्रीकृष्णाने सांगितला होता बोलायला त्याला म्हणून धर्मराजा अर्ध सत्य बोलला म्हणून तो पोचला स्वर्गापर्यंत. परत त्याला पुढची सांगितली की आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर वैकुंठाची प्राप्ती करावी लागेल. नंतर स्वर्गलोकमध्ये तो सांगितलेला आहे म्हणजे जेव्हा प्रलय काल होतं सांगतात प्रलय काल तो विषय शेवटी आलेला शेवटच्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये जेव्हा प्रलय काल होतं तेव्हा सगळी जगभर होतं. प्रलय काल म्हणजे कसा की जो ज्वालामुखी पाणी तयार होतं आगीसारखा अग्नीसारखा जे आता काही बनवतात नाही का पितळेच्या तांब्याच्या सोन्याच्या वस्तू लोकांना जे अग्नीचं पाणी होतं तसं तो ज्वालामुखी म्हणजे खालपासून वरती आकाशा म्हणजे आभाळापर्यंत सगळा पाणीच बनवून टाकतं सगळी जगाचा आणि परत नवीन सृष्टी तयार होते. आता ज्वालामुखी तयार झाल्यानंतर मग जे काही ऋषीमुनी आहेत जे ऋषीमुनी ज्ञानी आहेत ना ते त्याच्याशी एकरूप होतात. ते पाणी झालं की पाणी रूप होतात वायू झालं की वायू रूप होतात. म्हणजे परत ते जसे तसे राहतात आणि तसा आपल्याला हा मार्ग सांगितलेला आहे. आपल्याला पण तसा होता येतो म्हणजे आता तो झाला प्रलय काल बाहेरचा. हा विषय कशामध्ये भागवत मध्ये पण यांनी सांगितलं आपल्या एकनाथ महाराज यांनी प्रलय कालाचा काय सांगितलं जेव्हा 12 सूर्य उगवतात 12 सूर्य उगवतात आणि आरतीच्या सोनेसारखा पाऊस पडतो तेव्हा प्रलय काल होतो. आता हे सायंटिस्ट लोक जे आहेत ना हे त्यांच्या याच्याने संशोधन विज्ञानाने लावतात त्यांना लागत नाही. आता हे तात्पुरतं सांगतात म्हणजे पावसाची अतिवृष्टी होईल म्हणजे 2-3 दिवस अजून सांगतात की अंदाजे हवामान खाते आणि त्यांनी तेव्हा 2013ला सांगितलं होतं की जगभर होणार नाही झाली. परत मध्ये पण कधी सांगितलं झाली नाही. तर मला कोणी बोललं तर मी असं सांगायचो की तो अंदाज असतो त्यांचा म्हणजे संतांनी सांगितलं ते खरं आहे म्हणजे
एकनाथ महाराजांनी सांगितले तेव्हा जो प्रलय काय होईल तो खरा येईल. जेव्हा 12 सूर्य उगवतील, आता एकच उगवतो आणि हत्तीच्या सोन्यासारखा पाऊस पडेल आणि तेव्हा ते ज्वालामुखी तयार होईल, तेव्हा तो प्रलय काय होईल. हा कुठला झाला? बाहेरचा प्रलय काय झाला. आणि आतला प्रलय काल आपला आतला प्रलय काल कधी होतो? तेव्हा अनुग्रह होतो त्या जीवाला आणि अनुग्रहाचे शब्द त्याच्या कानावर पडतात आणि त्याला जो लावून दिला जातो चिंतन, तेव्हा त्याचा प्रलय काल होतो. तेव्हा त्याचा प्रलय काल त्याचा जगभर होतं. म्हणजे ही त्याची सृष्टी आहे, ही बाद होतं आणि परत नवीन तयार होतं. परत नवीन तयार होतं म्हणून तो बदलला जातो. मग तो जो असतो तेव्हा तो माणूस असतो, जीव असत. नंतर प्रलय झाल्यानंतर तो माणूस राहत नाही, शिव होतं, देवरूप होतं. हा एक प्रलय काळ आपला आतला आहे. तेव्हा प्रलय काळ होताना सुद्धा आपल्यामध्ये एक तयार होतं, म्हणजे बाष्प भुवन तयार होतं, घाम येत आणि हा पण प्रकार आहे का? नाही प्रलय नाही, हा पण प्रकार आहे आतमध्ये. तयार होते ढग तयार होतात आकाशामध्ये आणि मग ते कुठे येतात? हवा काय करतो त्यांना? सूर्याला सुद्धा झाकून टाकत. तसा आपल्यामध्ये आवरण, त्याला म्हणतात आवरण, मल विक्षेप आणि आवरण कधी सांगता येत नाही. ते आवरण आला की मग तिथे व्यक्ती येतो, व्यक्ती नाही का? अरे पण आता सूर्य उदय झाला आणि ऊन पडला, लगेच सावली आली, त्याला कारण काय झालं? आवरण आला, ढग आले त्याच्या आत. बरोबर, म्हणजे ढगामध्ये पण किती सामर्थ्य. सूर्याला सुद्धा झाकता येतं. वडारीची गोष्ट आहे ना ती, सांगतात बाबांनी सांगितली. वडारीची गोष्ट आहे. मुलगी द्यायची असते, वडारीची मुलगी लग्न करायचं असतं, तर तो म्हणतो जगामध्ये कोण श्रेष्ठ असेल. आता जातीमध्येच मुली देतात जास्त करून. आता चाललेलं आहे, आता हे कलियुग चालू आहे. ते कलियुगामध्ये आता जातपात काही राहिलेली नाही. कलियुगामध्ये काय आहे आता चाललेलं आहे सर्व. म्हणजे मराठीने केला कानडी भरताना असं चाललेलं आहे. तो बघा तेव्हा उभे भरलेच एकाचं एकाला मेल काही बसत नाही, तेव्हा सांगितलंय. तसं आता चाललेलं आहे. म्हणजे जातपात आहेच नाही. ती हे याच्या ठिकाणी जातपात नाही. साधू संतांच्या ठिकाणी, तत्वाच्या ठिकाणी, ही फक्त व्यवहाराच्या ठिकाणी जातपात आहे, नाही का? जात म्हणजे काय? एक मनुष्य जात आहे. धर्म म्हणजे काय? स्वधर्म आहे. स्वधर्म आहे, त्याच्या पलीकडे धर्म नाही. स्व म्हणजे काय? स्व म्हणजे आत्मदान, आत्मधर्मच आहे. आणि बाकीचे पोटभाग दिलेले आहेत. माणूस हा पोटभागालाच हे करून राहिलेला बोललेला आहे. पोटभागाचा वाद चाललेला आहे सर्व जगामध्ये. आता कालयोग चालू होतं नाही का आपला महाराष्ट्र पण. तर महाराष्ट्र बंधमध्ये काही चांगलं झालं, काही वाईट झालं. कशासाठी केला होता? शेतकऱ्यांचं काही नुकसान झालेलं आहे. हे पावसामुळे त्यांचे नुकसान भरून देणं. शेतकऱ्यांची मीटिंग भरलेली, एक दिवसाचा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमात कुस्त्या वगैरे चालू होत्या, लोक पाहत होती. त्या मंत्र्याच्या पुढे चाल गाडी नेली. राज्यमंत्र्यांच्या मंत्र्याच्या मुलाने पाहत होती, त्यांनी अंगावर नाही झाला. त्याच्यामुळे असं आहे का? कलीचा अवतार, कलीचा अवतारी कलियुग चालू आहे. आणि ते दाखवताना काय शेतकऱ्यांची भरपाई देणं, त्याच्यासाठी म्हणजे सांगताना सांगत होते. बातम्या ऐकल्या थोडी. तर ते काय म्हणजे आज राजकारण आहे की आता हे आपलं चालू झालं. आता आलेलं आहे आपलं काय मतदान. मतदान आलेलं त्याच्यासाठी काही ना काही युक्त्या वगैरे करायला लागतात. पण केलं थोडंसं ते महाराष्ट्र पण काही ठिकाणी चालू होता. आम्ही जाऊन आपल्या याच्यामध्ये कमी होता, कल्याण डोंबिवली येते याच्यामध्ये कमी होता. बाकी ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये जास्त चालू होतं. काही बस वगैरे झाले हे केले. म्हणजे कशासाठी करायचं असतं? चांगल्यासाठी करायच्या असतात गोष्टी. मग त्याच्यामध्ये वाईट घडलं नाही पाहिजे. वाईट घडणे त्याचा चांगला आपल्याला करण्यासाठी, चांगला करण्यासाठी या गोष्टी वाईट घडलं असेल तर त्याला अर्थ नाही. म्हणजे
परमार्थ पण कशासाठी करायचं आपल्याला? चांगल्यासाठी, चांगला घडला पाहिजे. वाईट घडत असेल त्याला अर्थ नाही म्हणते ना. म्हणून सांगितले मंथुनी नवनीता तैसे घे आनंद आणि वाया व्यर्थ कथा आणि मार्ग. वाया जात्र गोष्टी करून उपयोग काय ते नाही का? ते त्यांनी सांगितलं काय झालं, ते मंत्र्यांचे पुलाचे ऍक्सिडेंट झाले ना. तो विषय तो आपला नाही, आपला विषय परमार्थाचा आहे. राजकारण हा वडाळ्याचा विषय चालला होता. असं वडाळ्याचा विषय, वडाळ्याची मुलगी जातीमध्ये द्यायला पाहिजे तर तो परजातीमध्ये, म्हणजे जो जगामध्ये कोणी मोठा असेल त्याला माझी मुलगी देईल असं कुठे कोणी सांगितला? ते पोपटवाले असतात. ते बाबांनी तशी गोष्ट सांगितली, श्रीपाद पण तशी सांगत पाहिजे. पोपटवाल्याकडे गेला तो. आता पोपटवाले काय करतात, ते त्यांचं हे असतं ना, पाकिट असतात, ते कार्ड असतात, ते त्याला काढायला सांगतात. त्यांनी त्याला शिकवलेलं असतं पोपटाला ट्रेनिंग. ते बाबा म्हणतो ते बनेल असतात, बनलेले असतात. तो म्हणतो काही पैसे ठेवावे लागतील तुला. त्यांनी काढला कार्ड. म्हणतो जगामध्ये त्यांनी काय युक्ती चालवली, सूर्य श्रेष्ठ आहे असे काय म्हणतो. सूर्याला भेटायला गेला वडारी, माझी मुलगी तुम्ही जगामध्ये श्रेष्ठ आहे, तुम्हाला द्यायचे. माझे काही आणे वाचतील ते पोटात घाला, पदरात घ्या आणि माझी मुलीच्या तुम्ही लग्न करा. तो म्हणतो असं काय सांगितले? कोणी सांगितले? तर पोपटवाल्यांनी सांगितले, ज्योतिषांनी. ठीक आहे म्हणतो, माझ्यापासून ढग मोठे आहे. ढगाचा विषय होऊन गेला, आता चालू असतं ते घरघरात. म्हणजे त्याच्यामध्ये एक वीज तयार होतं, वीज पाण्यामध्ये. बघा कसं संशोधन माऊलीने आधीच सांगून ठेवले ज्ञानेश्वरीमध्ये. ते पाण्याचा बर्फ बनते आणि बर्फामध्ये वीज तयार होऊन आणि ती स्फोट करते, तेव्हा ती कडकड ती सगळी काही करते. कशात तयार होतं? पाण्यापासून बर्फामध्ये तयार होतं. तोच संशोधन लावून इलेक्ट्रिक तयार केलेली आहे पाण्यापासून. तर म्हणतो कोण म्हणतो, तर ज्योतिष सांगतो. म्हणतो मी मोठा नाही, ढग मोठे आहेत माझ्यापासून. ते जर आडवे आले तर मला झाकून टाकतात, ढगांजवळ जातं. माझ्या मुलीचं माझं काही आणे पदार्थ घाल आणि माझ्या मुलीचं लग्न कर. म्हणतो तुम्ही मोठे आहेत. कोण सांगतो? सूर्याने सांगितलं. नाही म्हणतो, माझ्यापासून वारा मोठा आहे. वारेकडे जातो. वारा म्हणतो की माझे जे दगड आहे ना, तो दगड काय हालतच नाही. किती पण मी जोराने वावलो तरी माझ्यापासून दगड मोठा आहे. शॉर्टकट केला मी. दगड मोठा आहे, दगडाकडे जात. म्हणतो तुम्ही मोठे, माझे आडवे पदार्थ घाला, माझे मुलीचे लग्न करा. म्हणतो कोण म्हणतो? वारा म्हणतो. बोलतो मी मोठं नाही, माझ्यापासून वडारी मोठा आहे. शेवटी कुठं वडाऱ्याकडे जायला लागतं आणि मग वडाऱ्याच पाय धरतं की अरे बाबा माझ्या मुलीचा तुझ्या मुलाशी लग्न कर, माझे काय आणे वाचतील पोटात घाल आणि माझ्या मुलीला पदरात घे तुझ्या. ठीक आहे. मग शेवटी जिथं तुटलं तिथं जोडत हे सांगण्यासाठी बाबांनी तो दृष्टांत सांगितलं. हा, जिथे तुटलं ना तिथंच जोडायचंय. त्यासाठी मग शेवटी वडाऱ्याच्याच मुलाशी मुलगी द्यायला लागली, त्याचेच पायाचे नाक घासावं लागलं. म्हणजे शेवटी भट भट भटकशील आणि नाक घासायला तिथंच द्यायची ना. कोण म्हणायचं? बाबा म्हणायचे, नाना म्हणायचे, भट भट भटकशील नाक घासायला तिथे. किती पण भटकलं शेवटी नाक घासायला कुठे? इथेच यावं लागतं. मुरुग नाभी कस्तुरी असे वेळ तर जंगल भटकत आहे. त्याचा दृष्टांत काय? कस्तुरी हरणाच्या बेंबीमध्ये असतं, त्याला सुगंध येतं, त्याला काही माहित नाही इथूनच येतं म्हणून. तर शोधासाठी जंगलामध्ये भटकत असतं, त्याला शोध काही लागत नाही. शोध लागल्यानंतर आम्ही म्हणतो इथंच आहे पाहिजे. तसं देव कुठे आपल्या जवळच आहे. देवासाठी काय करतं माणूस? अख्खी दुनिया भटकतं म्हणजे फिरत, तर त्याला शोध काही लागत नाही. जेव्हा इथे येईल तेव्हाच, म्हणजे जिथं तुटले तिथंच जोडायचं आहे, म्हणजे तिथंच नाक घासावं लागेल. तेव्हा श्रीपाद बाबांच्या ठिकाणी नाक घासावं लागेल. तेव्हा जिथं तुटले तेव्हा ते जोडलं जाईल. तर ते येते ठिकाणी जोडता येणार नाही. म्हणून ओवी तशीच घेतली. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अरणीशी ती वस्तूच गामी. असू दे, आता लॉकडाऊनचं चालू आहे, अति खोलत चाललेले आहेत ना.
कोरोनाच्या निमित्ताने आता मंदिरं चालू झाली, शाळा चालू झाल्या, असते असते होईल चालू. लोकांची तारंबळ उडालेली सर्व म्हणजे हे झालेलं आहे, काय झालेलं आहे, लॉस मध्ये गेलेले लोक, परिस्थिती बिकट झाली. परत देवानी सगळ्यांना चांगली बुद्धी देऊन परत जशी होती तशीच करावी ईश्वराच्या प्रार्थना करू आपण. आणि ही वस्तुस्थिती समजून घ्या, ज्यांना समजली नाही त्यांनी. आता काय आपलं लाईव्ह चालू आहे म्हणून इथून सांगता येतं, जे बघत असतील त्यांना समोर पण आहेत दोनशे आहेत त्यांच्यासाठी हरिभाऊ जे समोर आहेत ना त्यांच्यासाठी आहे, त्यांच्याकरता यांना माहित आहे त्या गोष्टी, हे पण सांगतात. म्हणजे आम्ही सांगतो ते ज्यांना माहिती नाही, ज्यांना समजले नाही, नवीन आले त्यांच्यासाठी हा अनाउन्समेंट चालू आहे. हा कधीपासून आहे, अनादी कालापासून आहे. वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी, हरी अनेक म्हणतात या ढोल झाले आणि वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी, वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी, हरी हरी म्हणतात या ढोल झाले आहे. तेव्हा सांगितलेलं 350 वर्षापूर्वी, उठा उठा जागा नाही आपले वाजत असे बोंब कोणी नाही कधी काही. बोंब तेव्हापासून अनादी कालापासून चालू आहे. माऊली 750 वर्षापूर्वी, तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी, श्रीपाद बाबांनी आपल्या आता 85 वर्षापूर्वी आणि आता म्हणजे 90 पासून म्हणजे आमच्या मुखातून चालू आहे बोंब, पण ऐकत नाही कोणी. तुकाराम महाराज शेवटी म्हणतो तुका म्हणे सांगत मेलो, सांगून मेलो तरी ऐकायला कोण तयार होत नाही. आणि न ऐकती भटकीचे पुढे रडतील शेदलीचे असं त्यांनीच म्हटलेलं आहे. तुका म्हणे न ऐकती भटकीचे आता आणि पुढे रडतील शेदलीचे. हे असं का म्हणते त्याने, तेव्हा तरी ऐकतील म्हणजे असं काय. पण करून नाही घेतला. मग आता त्यांचं भाग्य आता आलेले पूजेला सर काल वेळ आलेले, आणि आता करून घेतलं काही हरकत नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. मग नाव सुद्धा हरिभाई बघा. असू दे, आता योग आलेला आहे. आलेली सुवर्ण संधी दवडू नये, सुवर्ण संधी दवडू नये. कराल तर असाल, कराल तर असाल, नाही कराल तर बसाल. असा विषय वेळ झालेली आहे आपली. हे जे सर्व काही सांगितलं आपल्या बघा, देवी मातेच्या कृपेने जगदंबा भवानी आहे की आपल्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती आहे, तिला जगदंबा म्हटलेली आहे. आणि तिचं प्रतीक आहे, तिचं हा प्रतीक आहे. प्रतीक दिसतं त्याच्या आतमध्ये जी आहे तीच आपल्या आतमध्ये आहे. ती आतली आणि बाहेरची वेगळी आहे. माऊलीने निर्जीव भिंत चालवलेली आहे. माऊलीने निर्जीव भिंत चालवलेली आहे. आपण निर्जीव देवीची का उपासना करतो, तिला प्राण प्रतिष्ठा केली तर तिच्यामध्ये शक्ती तयार होत असते. म्हणजे प्राण प्रतिष्ठेमध्ये तयार होऊन आणि ती जागृत होत असते. मग आणि जागृत झाली तिला आपण मानतो, तिला आपण जसा म्हणतो करतो तसा केला नाही तर परत आपल्याला त्रास होतो. काही लोक नवस बोलतात, नवस एक बोलू नये आणि बोललं तर मग तो फेरायला पाहिजे, नाही फेरला तर मग परिणाम आहे त्याचा. गर्भात दिले वचन नाही पाहिजे देवा, झालं देवाचे दिले गर्भाचं वचन, तुझे करील मी भजन. तो विषय जागृत देवस्थानाला वचन दिला, एकेला काही नवस केलं तर मग फेरावं लागतं, नाही फेरलं तर ते गडबड होत असते. एक नवस करत नाही सांगितलं 900 पुत्र होती तर काम करत एक त्याच्यामध्ये तोडमोड केलेली तरी पण ऐकत नाही लोक. म्हणजे काय भ्रमच जात नाही, म्हणजे भ्रम हा जात नाही.
नुसतं नवस करून. आता काही नवस करणारी एक बाई होती, हुशार होती, म्हणजे बुद्धू बाया असतात. म्हणजे तिने नवस फेडला, बोलली पण कसा फेडला, देवीला बनवली तिने. म्हणजे देवीला बनवली. ते म्हणतो मला जर मुलगा झाला तर तुला सोन्याचा अंगरखा बोलते ती. हो बोलतो झालो प्रसन्न मी, होईल मुलगा. झाला मुलगा कालांतराने. नाव ठेवला सोनिया, मुलाचं नाव ठेवला. आता असं सांगायला गेलं ना मग लोकांना बरोबर पडतं. लोकांना बरोबर पडतं म्हणजे ते एक हास्य विनोद सर्व गोष्टी तयार होतात. बघा किती हुशार बाई असेल ती, असं हुशारीने वागायचं असतं. त्याचं तुला सगळ्यांना मिळून मी एकच नारळ फोडेल. तुला सगळ्यांनी एक नाही, प्रत्येकाला एक पाहिजे. सोने नाव ठेवला आणि सोन्याचा आंगळा आणि कोपरा म्हणजे ते घातलेलं कपडे ते आणि चुटकीचा मांडव. तुझा मांडव घालील, चुटक्या वाजवल्या. 1 2 3 4 5 झाला हा चुटकीचा मांडव. आणि या सोन्याचा आंगळा कोपरा हा की सोन्याला ठेवला तिथे. हा सोन्याचा आंगळा कोपरा नाव ठेवलं सोन्या. सोन्याचा नवस गेलेली ताटामध्ये घेऊन. देवी म्हणतो पहिल्याच भेटली मला अशी कोणी भेटली. देवीला फसवणारी सुद्धा म्हणजे आहे. असं नवस भेटला की नाही तिने, देवीने तिला शाबास केली. वा माझ्यापासून वरचढ निघली. म्हणजे जशी काली घाल आणि पांढरी घाल असत. बाबा बोलतो दोन्हीला मारायची, कालीला मारली ना कमली को मारा, काली को मारा तो कमली को भी मारो. म्हणजे त्याचा अर्थ स्थूल देह आणि सूक्ष्म देह हे दोघांना पण बात करायचे. सिद्धांत काय आपण काली घर आणि पांढरी घर म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह दोघांना बात करायचं. काली को भी मारो और कमली को भी मारो. म्हणजे त्या शिकलेल्या होत्या विद्या. विद्या शिकलेल्या होत्या असं विषय सांगत होते. असं विषय निघला म्हणून सांगायचं तात्पर्य देवीचा आता आपल्याला माहित आहे जे आपल्या कुंडलीन शक्ती जगदंबा भवानी तिला म्हटलेली आहे. तिचं प्रतीक तिच्यापासून हे आपल्याला माहित झालं आणि याच्यापासून ते माहिती झालं. म्हणजे जे सगुण आहे त्याच्यापासून निर्गुण माहिती झाले, निर्गुण पासून आपल्याला सगुणाची माहिती झाली. सगुण मूर्ती आहे ना, सगुण मूर्ती आहे आणि ती निर्गुण आहे नाही का. तिला जगदंबा भवानी म्हटलेली आहे. ही जेव्हा आपली जागृत होतं कशाने होतं, अनुग्रहाच्या नामाने जागृत होतं आणि तिला शांत करण्यासाठी प्रबंधाचा विषय करावा लागतो तेव्हा ती स्थिर होते. आणि आता तिच्या कृपेने म्हणजे आणि तिच्या कार्यामध्ये एक प्रवचनाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे हे जे उत्सव करणारे आपले काय ललित स्मृती सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्रमंडळ स्टेशन दिवा आणि आता कार्यक्रम त्यांच्या घरी चालू आहे. त्यांचं नाव हरिभक्त परायण सुदाम महाराज भोईर यांच्याकडे कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत आपले हरिभक्त परायण नारायण महाराज भोईर, हरिभक्त परायण जय हरी, हरिभक्त परायण चैतन्य महाराज म्हणजे सर्व भोईर परिवार आणि दलवी परिवार, नकुल महाराज दलवी, हरीश महाराज दलवी आणि बाकी काही आपले जे हरिभक्त परायण ओले परिवार, आपले कदम परिवार, म्हात्रे परिवार, पाटील यादव आमचे लाटकी वावली सर्वांची चिंतामण होईल आणि आपल्या ताई मंडळी सर्व तुम्ही या कार्यक्रमात उपस्थित राहिले म्हणून मंडळाच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही एक कार्यक्रम ऐकण्यासाठी अनुमोदन दिला 1,00,000 पटीने आभार आहे. फक्त आता काय करायचं, बाबांची जे काही रीत आहे त्या रीतीप्रमाणे ताई मंडळीने म्हणायचं नामदेव जनाबाई, पुरुष मंडळीने म्हणायचे सोपान काका, मुक्ताबाईने आपला कार्यक्रम संपूर्ण टाकायचे, भजन करायचे. सर्व ताई मंडळीचं लक्ष नाही पुन्हा सांगा. हा सर्व ताई मंडळी बोलताना इकडे लक्ष द्यायचं नाही तर मग इकडनं ऐकले इकडचे वारे तिकडे गेले असं नाही करायचं. बाबांचं म्हणजे कार्यक्रम संपताना भजन असेल तो भजन आपण चालू ठेवायचं. प्रवचनात बाप कीर्तनात घ्यायचं, आपण प्रवचनात म्हणून घ्यायचं, काय बिघायचं. ताई मंडळीने म्हणायचं नामदेव जनाबाई, भाऊ मंडळीने म्हणत सोपान काका. आता ही भाषा बाबांचीच आहे, ताई आणि भाऊ, स्त्री आणि पुरुष तिकडची भाषा आली.
कुठली परदेशातली जेंटलमॅन आपली हिंदुस्थानाची भाषा माय ब्रदर इज ताई मंडळीने नामदेव जनाबाई, भाऊ मंडळी सोपान काका मुक्ताबाई. आता आपली म्हणजे स्पर्धा चालू आहे, कोण किती जोरात म्हणतो ते त्याचं त्याला मग हे भेटेल काय सामना चालू आहे का. बोला ताई मंडळी बोला. भाऊ मंडळीला जास्त आहे का म्हणजे आता तुम्ही हारलेले आहेत, भाऊ मंडळी जिंकली आता तुम्ही बघून परत म्हणायचं. बोला बोला परत. मी तर आता म्हणणारच नाही असं करू. तू पण म्हण आजीबाई की आजीबाई म्हणतो मी तर आता झोपली ग बाई. झोपून नको तू पण म्हण. आता सर्वांनी साथ मध्ये म्हणायचं आहे का. सर्वांनी साथ मध्ये म्हणायचं आता जोरात. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. बरोबरी झाली म्हणजे दोघे पण जिंकले. सर्वांनी म्हटल्याबद्दल सर्वांच्यासाठी एकदा जोरात चालू होता. आणि आता शेवा आपली संपलेली आहे, सेवेसाठी घेतलेली ओवी आहे. एरवी सर्वांच्या हृदयी देशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धीस पुरे हरणीशी वस्तूच गामी. म्हणजे देवी आपली दुर्गा माता भवानी आणि कुंडलिनी शक्ती वेगळी नाही, एकच आहे. आणि त्याच्या निमित्ताने आपली प्रवचन सेवा झाली. बोलता बोलता चूक झाल्याचं क्षमा करा. नोंदणी सरती आधी पुढचे करून घ्यावे विनित असे तुमचे बालक बोबडा बोले वाकोडा बेसुका तरी ते सोच करून भिजे देवी माऊली. अशा युक्तीप्रमाणे आणि झालेली सेवा संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या कृपेने केली आणि त्यांच्याच चरणावरती आणि आपल्या देवी मातेच्या चरणावरती तुमच्या सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हल विठ्ठल कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज, आनंद रामदास बाबा महाराज, आनंद नारायण बाबा महाराज, आनंद रोहिदास बाबा महाराज की नाना बाबा महाराज माते की जय. भवानी माते बसईदारी यायचं. आता आता आरती झालं होतं, आरती झालं. आताच आपल्यामधून निघून गेलेल्या हरिभक्त परायण नलिनीताई पवार पवार बरं का. आता 9वा दिवस आणि शेवटचा दिवस 10वा आहे. तर त्यांना एक श्रद्धांजली, एक सेकंदाची. हॅलो, आपल्यातून एक आपली हरिभक्त परायण ताई नलिनीताई पवार आपल्यातून देहाने निघून गेलेले आहेत आणि त्यांचा रात्रीचा कार्यक्रम होता. नामधारी होते त्या आपले संप्रदायाच्या आणि उद्याला त्यांचं कार्य आहे म्हणून त्यांना आपण एक मिनिट छोटीशी श्रद्धांजली देऊन आणि त्यांच्या आत्म्याला म्हणजे ते आता देवरूप झालेले म्हणून त्यांना श्रद्धांजली देऊ आणि सेवा संपू आपली. एक मिनिट सर्वांनी नामस्मरण करायचं.
पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव अमृत. माऊली ज्ञानेश्वर. आता आपण जो सुश्राव्य प्रवचनाचा कार्यक्रम ऐकला त्याचं निमित्त म्हणजे असं की आपलं हे जे मंडळ आहे ललिता श्रुती सार्वजनिक नवरात्र मित्रमंडळ दिवा याची स्थापना जी आहे ती 2005 ला झाली आणि आजचं वर्ष चालू आहे 2021 म्हणजे 17 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि त्याला अनुसरून एक ओवी आहे 17वी चेस्तन्य देशी अनुहाचा आंदोलनापासून समाधी बोधी निजाविषयी बोजावून. आणि आपल्या दुसरी एक आनंदाची पर्वणी म्हणजे आपल्या सौ हरिभक्त परायणी सौभाग्यवती ललिताताई सुदाम भोईर यांचा आज बर्थडे आहे, वाढदिवस आहे. आणि त्या प्रेत्यर्थ या दोन्ही गोष्टी नवरात्री मातेचा उत्सव आणि आपल्या ताईंचा बर्थडे त्या प्रेत्यर्थ हरिभक्त परायण गुरुवर्य प्रकाश महाराज दळवी यांची सुश्राव्य अशी जी प्रवचनाची सेवा झाली त्यानिमित्त आपले हरिभक्त परायण गुरुवर्य श्री नारायण महाराज भोई हे त्यांना स्टार श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करते. त्याचा त्यांनी स्वीकार करा. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री नाना बाबा महाराज की जय. ताबडतोब आरतीला सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळा लागलीच म्हणजे